एका घरात 6 खासदार गेले, नाव आता मी घेत नाही, एका घरातले 6 खासदार आणि 1.5 कोटीतला एक पण जात नाही. आज 1.5 कोटी समाजाचा एक सुद्धा खासदार नाही. जे दाखले रद्द होणे होते ते झालेच नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या बाजून निकाल लागला तर ठीक, नाही लागला तर काय करणार. फेब्रुवारीच्या 2024 मध्ये धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं विरोधात निकाल दिला. विरोधात निकाल दिल्याच्या नंतर परत आम्ही सरकारकडे आलो. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेलो, परंतु जे दाखले रद्द होणे होते ते झालेच नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये पण आमच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. नंतर सरकारनं जे 5 दाखले खिलारे नावाच्या कुटुंबियानं काढले होते ते रद्द केलेले आहेत. आता आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलो की म्हटलं की आम्हाला आता हायकोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भात परवानगी द्या, आणि हायकोर्टामध्ये जर बरं वाईट झालं तर आम्हाला सुप्रीम कोर्टात यायची परवानगी द्या. तातडीचा काय विषय तो सांगा. हा तातडीचाच विषय आहे ना, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आमची मागणी फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टानं 2 एप्रिलला आता तारीख ठेवलेली आहे. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टामध्ये तर जावा, नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. हायकोर्टामध्ये जायला आम्हाला परवानगी दिली नाही. आता जे आमचं आंदोलन सुरू आहे, माझी सरकारकडे विनंती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 एप्रिल आमची तारीख आहे. सरकारची भूमिका काय नेमकी आम्हाला कळायला पाहिजे. सरकारनं मागे आम्हाला कोर्टामध्ये मदत केली, पण आता काय करणार आहे सरकार. 2 एप्रिलला तारीख आहे आणि दुसऱ्या बाजूला लोक रस्त्यावरती उतरलेत. समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे, समाजामध्ये मोठी विषमता आहे. आज 1.5 कोटी समाजाचा एक सुद्धा खासदार नाही. जे 2 राज्यसभेवरती खासदार गेले भाजपवाल्यांनी त्यांना धन्यवाद देतो, परंतु एकही खासदार लोकातून निवडून जात नाही. मोठी प्रचंड विषमता आहे. एका घरात 6 खासदार गेले, नाव आता मी घेत नाही, एका घरातले 6 खासदार आणि 1.5 कोटीतला एक पण जात नाही. IAS IPS ची संख्या काढा, त्यामध्ये पण आम्हाला त्या पद्धतीचा टक्का मिळाला नाही. आणि म्हणून लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे. सरकारला माझी विनंती आहे की आपण आता कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भातला निर्णय घेणार आहात. एक तर सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारखेला आम्हाला निकाल आमच्या बाजूनं तुम्ही बाजू मांडा, नसेल तर मग सरकारनं दुसरी भूमिका काय आहे सरकारची. जर समजा सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या बाजून निकाल लागला तर ठीक, नाही लागला तर काय करणार. याच्याबद्दल सरकारनं काहीतरी खुली चर्चा या सभागृहात करावी किंवा एखादी बैठक लावावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं योग्य पावलं उचलावीत ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. नोंद घ्यावी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.